संतोष देशमुख की हत्या के मामले में निकाली गई रैली के दौरान जितेंद्र आव्हाड ने अपने विचार व्यक्त किए, लेकिन उनके व्हाट्सएप चैट में उप मुख्यमंत्री अजित पवार और धनंजय मुंडे के एकल उच्चारण से मुंडे समर्थक आक्रामक हो गए। समर्थकों ने आज बीड़ में विधायक जितेंद्र आव्हाड के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। संतोष देशमुख की हत्या के मामले में न्याय की मांग को लेकर रविवार को बीड़ में एक विशाल रैली निकाली गई। इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस विधायक जितेंद्र आव्हाड ने रैली को संबोधित करते हुए हत्या के मामले में तत्काल न्याय की आवश्यकता पर जोर दिया और संतोष देशमुख के परिवार को न्याय दिलाने की बात कही। हालांकि विधायक जितेंद्र आव्हाड की व्हाट्सएप चैट के वायरल होने के बाद ये घटना सुर्खियों में आ गई। चैट में विधायक आव्हाड ने राज्य के दो प्रमुख नेताओं अजित पवार और धनंजय मुंडे का नाम एक ही शब्द में लिया। इस शब्द के उच्चारण को लेकर राजनीतिक हलकों में विवाद खड़ा हो गया। इस घटना के बाद धनंजय मुंडे के समर्थकों ने जितेंद्र आव्हाड के खिलाफ थाने में शिकायत दर्ज कराई है। शिकायत में आरोप लगाया गया है कि विधायक आव्हाड ने जानबूझकर अपमानजनक शब्दों का गलत उच्चारण किया था और इस कारण उनके खिलाफ कानूनी कार्रवाई भी की जानी चाहिए। आम्ही तो आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत। तो त्यांनी दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जे जितेंद्र आव्हाडांनी चॅट केलेला आहे त्यात अरे तुरे उल्लेख केलेला आहे आणि पैशाचा उल्लेख त्यांनी दोन वेळेस केलेला आहे। पैशाची काळजी करू नका। माझं एवढंच म्हणणं होतं, माझ्या मायबाप ह्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला व स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना की हे जो कालचा मोर्चा झाला आहे तो राजकारणातून झाला आहे। या राजकारणाला जितेंद्र आव्हाड मुंबईतला एक आमदार मुंबऱ्यातला तो हप्ते घेणारा आमदार त्याने ह्याला पैसा पुरवला आहे आणि हा मोर्चा यांनी सगळ्यांनी मिळून फक्त आमदार धनंजय मुंडे साहेबांना विरोध म्हणून केला आहे। साहेब त्याची आणखी एक व्हिडिओ क्लिप आलेली ऑडिओ क्लिप आली आहे। त्यांना काल फोन केला होता, त्या म्हणले होते तुम्ही का आले ह्याच्यासाठी, तर त्यांनी सांगितलं तो माझ्या मतदारसंघात आला माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी, म्हणजे मुंडे साहेब त्याच्या मतदारसंघात प्रचाराला आले म्हणून मी या ठिकाणी आलो, म्हणून मी या ठिकाणी पैसा पुरवला, ही त्याची भाषा आहे। म्हणजे हे विषय काय होता की स्वर्गीय अण्णाच्या आरोपींना पकडण्यासाठी, आणि तो बोलतायत काय आवर साहेब की माझ्या विरोधात धनंजय मुंडे विरोधात आला म्हणून मी त्याच्या ह्याच्यासाठी आलो। त्यानंतर तो मोर्चा मला हे जिल्ह्यासमोर आणि महाराष्ट्रासमोर आणायचं आहे। मी फार छोटा आहे पण मला हे जिल्ह्यासमोर आणायचं आहे, महाराष्ट्रासमोर आणायचं आहे की हा मोर्चा ह्याला जे स्वरूप दिलेलं आहे, नाव वेगळं आणि स्वरूप वेगळं होतं। यांनी पैशाचा वापर करून या सगळ्यांना गुंतवण्याचा म्हणजे धनंजय मुंडे साहेबाला गुंतवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। ह्याच्यात पैशाशिवाय यांना दुसरं काही त्यांना दिसत नाही, स्वतःचा स्वार्थ आहे आणि हे ठरवून केलं आहे। त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या गेल्या, शिट्ट्या वाजवल्या गेल्या, गोली मार भेजे में भेजा शोर करता है, हे डान्स हे गाणे हे कुठपत योग्य आहे? हे स्वतःच्या मनावर छातीवर हात ठेवा। प्रत्येक या जिल्ह्यातल्या नागरिकांनी विचारा, हे तिथं हे बोलणं योग्य होतं का?